तुम्ही बघू शकता हे आपले तळणीचे मोदक किती छान एकदम कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण गणपती बाप्पाला आवडणारे तळणीचे मोदक बनवणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये घरातच जे काही आपल्याकडे साहित्य असतं ना त्यातूनच आपण हे मोदक तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका। इथे बघा मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। इथं बारीक रवाच घ्यायचा आहे आपल्याला, जाड रवा वापरायचा नाहीये। चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये, खूप जास्तही मीठ नाही घालायचं। गोडाचा पदार्थ करतोय म्हटल्यावर खूप जास्त मीठ नकोय आपल्याला। आता इथे बघा मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। तुम्ही इथं तेलाचाही वापर करू शकता। 4 चमचे तूप घेतले। आता हे तूप आपण गरम करणार आहोत, कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण तुपाचं मोहन घालणार आहोत पिठामध्ये। तळणीचे मोदक म्हटलं ना सगळ्यांनाच आवडतात। तर हे जे मोदक आहेत ना चांगले 10 ते 15 दिवस छान टिकतात, याला काही होत नाही। आता जे हे तूप घातलेलं आहे ना आपण ते सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे। इथं तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तो रवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या, पण बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आपल्याला इथे। तर सगळ्या पिठाला मी तूप चोळून घेते बघा। पुन्हा एकदा सांगते, तुम्ही इथं तेलाचाही वापर करू शकता तुपाऐवजी। बघा असं पिठाचा मुटका झाला पाहिजे आपल्याला, इतकं तूप घालायचं आहे। खूप जास्तही घालायचं नाही आणि खूप कमी नाही। ह्या पिठाचं वजनी प्रमाण मी तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्ण पीठ जे आहे ना रवा आणि पीठ मिळून तर हे पाऊण किलो आहे। अर्धा किलो आणि वरती पाव किलो इतपत आहे। तर आता की नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर याची कणिक मळून घ्यायची आहे। खूप पातळ कणिक मळायची नाही, घट्ट कणिक मळायची आहे आपल्याला। पाणी एकदम जास्त घालायचं नाहीये, थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। कणकेचा अंदाज घेत पाण्याचा वापर करायचा आहे। एकदम जास्त पाणी घातलं ना तर आपली कणिक पातळ होण्याची शक्यता आहे। तर थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। बघा इथे बघा ही आपली कणिक मळून तयार झालेली आहे। आता अशी घट्टसर कणिक मळली बघा मी। आता की नाही याला एक 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे मी, म्हणजे कणिक आपली छान भिजल्या जाते। 10 ते 15 मिनिटं तुम्ही झाकून ठेवू शकता। इथे मी अर्धा किलो खोबरं ना किसून घेतलेलं आहे, सुको खोबरं। तुम्ही इथं विकतचा जो खोबऱ्याचा किस असतो डेसिकेटेड कोकोनट त्याचाही वापर करू शकता। तर इथे आता आपण हे जे खोबऱ्याचा किस आहे ना तो मोजून घेणार आहोत। 3 वाटी खोबऱ्याचा किस भरलेला आहे, त्यानुसार आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे। आता इथे बघा 3 वाटी आपलं खोबरं किसलेलं आहे, तर त्याच वाटीच्या मापाने की नाही 1 वाटी मी साखर घालणार आहे। एवढी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे याचं। ज्यावेळेस आपण ओलं खोबरं घेतो ना त्यावेळेस साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागतं आपल्याला। सुकं खोबरं घेतो ना त्यावेळेस थोडंसं कमी घालायचं। तर आता कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे मी, आणि जे खोबरं किसून घेतलेलं आहे ना ते आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे। खूप जास्त भाजायचं नाहीये, हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचंय। आणि जी साखर आहे ना आपली ती आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। साखरेचं प्रमाण तुम्ही टेस्ट बघून नंतर थोडंफार जास्त वाढवू शकता, पण जे मी हे प्रमाण दिलेलं आहे ना अगदी परफेक्ट आहे। तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त भाजलेलं नाहीये मी, याला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आणि आता थोडं हाताच्या साहाय्याने की नाही याला बारीक करून घेते, चुरून थोडंसंच बारीक चुरून घ्यायचं आहे। आता इथे की नाही बघा मी 4 चमचे मिल्क पावडरचा वापर करते। ऑप्शनल आहे, जर तुम्हाला मिळाली इझिली तर तुम्ही घालू शकता, आवडत असेल तर घाला। पण मिल्क पावडर घातली ना मोदकाला चव खूप छान लागते। जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल ना तर अर्धी वाटी तुम्ही रवा भाजून घाला तुपामध्ये, तोही चालेल। आता जी साखर घेतली होती 1 वाटी ती मी बारीक करून घातलेली आहे मिक्सरला, पिठी साखर। त्यानंतर वेलची बारीक करून घातलेली आहे, वेलची पूड थोडीशी। आता की नाही आपल्याला हे सारण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता आपली इथं कणिकी छान भिजलेली आहे बघा। थोडंसं तेल घेते, तेलामध्ये थोडंसं मी तिंबून घेते हे पीठ। सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे बघा, आणि पीठ घट्टच आहे तुम्ही बघू शकता।
मोदक करायचे म्हटलं ना पीठ आपल्याला घट्टच हवं आहे। आता की नाही एक मी चपाती लाटून घेते आहे। थोडंसं पीठ घेतलं आहे, खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे। जर तुमचं पीठ घट्ट असेल ना खूप जास्त आपल्याला पीठही लागणार नाही आहे। जशी आपण चपाती बनवतो ना रोज तशीच मी एक चपाती बनवून घेते आहे। तुम्हाला जर असे मोदक बनवायचे नसतील तर छोटे छोटे गोळे करून छोट्या लाट्या करून की नाही तुम्ही मोदक बनवू शकता, पण ही पद्धत मला खूप सोपी वाटते। अशा पद्धतीने जर मोदकाची पारी बनवली ना तर एकसारखी गोल पारी तयार होते आणि सगळे मोदक एकसारखे येतात। तर अशा पद्धतीने बघा एक चपाती लाटून घेतलेली आहे मी इथे। आणि मोदक ही पटपट केल्या जातात, आपल्याला बिलकुल वेळ लागत नाही। तर एक चपाती लाटून घेतली इथे बघा। आता की नाही एक वाटी घेतलेली आहे बघा, वाटीच्या साहाय्याने की नाही मी अशा मोदकासाठी अशी पारी बनवून घेते। इथे बघा तुम्ही एकसारखी पारी तयार होते आणि पटकन तयार होते। तर बघा इथे तुमच्या साईजनुसार तुम्ही वाटी घेऊ शकता, थोडीशी मोठीच घ्यायची, खूप छोटी वाटी घ्यायची नाही। एक मोठा चमचा सारण बसलं पाहिजे मोदकामध्ये इतपत पारी बनवायची आहे आपल्याला, खूप छोटी बनवायची नाही आहे। चला आता तुम्हाला मोदक भरून दाखवते मी। तर इथे एक चमचा सारण घेतलेलं आहे बघा मी, बरोबर एक चमचा। तुम्हाला जितक्या जमतील तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा मी दाखवल्याप्रमाणे। खूप सोपी पद्धत आहे, फक्त कणकेला एक चिमटा मारून घ्यायचा आहे असं। आता इथे बघा, आणि आता की नाही जेवढ्या आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहे ना तेवढ्या सर्व कळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत, त्याची चुंबळ बनवून घ्यायची आहे आणि अशी गोल फिरवून घ्यायची आहे। बघा किती छान आपला हा मोदक एकदम सुंदर सुबक कळीदार मोदक तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। अगदी सहज कुणालाही जमेल इतकी सोपी ही पद्धत आहे। आणखी एक तुम्हाला दाखवते बघा इथे मी, जेवढ्या तुम्ही कळ्या पाडेल ना तेवढा मोदक खूप सुंदर तयार होईल। बघा इथे मी भरपूर अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। आणि मोदक बनवताना की नाही घट्टच कणिक हवी आपल्याला, त्याच वेळेस आपल्या ह्या कळ्या खूप सुंदर येतात। इथे बघा पूर्ण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि सर्व कळ्या एकत्र करायच्या आहेत आपल्याला आणि अशी चुंबळ बनवून घ्यायची। बघा तुम्ही किती सोपी पद्धत आहे की नाही, बघा किती सुंदर कळ्या पडतायत। अगदी जर तुम्ही नवीन असाल ना तरी तुम्हाला इतके सुंदर कळीदार मोदक बनवायला जमतील, बघू शकता तुम्ही। आणखी एक पद्धत दाखवते बघा, इथे सारण भरून घ्यायचे, हातावरती लाटी घ्यायची अशी 4 बोटांवरती बघा, आणि थोडंसं पीठ लावते मी हाताला, जर कणिक चिपकत असेल तर, नाही लावलं तरी चालेल। आणि जेवढ्या होईल तेवढ्या अशा छोट्या छोट्या कळ्या पाडून घ्यायचे। जितक्या तुम्ही कळ्या पाडून घ्याल ना तितकं आपल्या मोदकाला कळ्या खूप सुंदर पडतात। आता बघा इथे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मी। आता ज्या मध्ये 2 कळ्या आहेत ना त्या मी जॉईन करून घेतलेल्या आहेत बघा दोन्ही साईडनी, त्यानंतर बाजूच्या लगेच आपल्याला जॉईन करून घ्यायचे। बघा अगदी सोप्या पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे आणि कळ्या पण बघू शकता तुम्ही किती सुंदर तयार झालेल्या आहेत। अगदी तुम्ही नवीन जरी शिकणार असाल ना तर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले ना अगदी परफेक्ट असे मोदक तयार होतील। इथे बघा मी मस्त असे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत, किती सुंदर एकसारखे मोदक तयार झालेले आहेत। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलं होतं मी आधीच। आता की नाही आपण मोदक तळून घेणार आहोत। मोदक तळताना की नाही गॅस बारीकच ठेवायचा आहे, फुल गॅसवरती आपल्याला मोदक तळायचे नाही आहेत, बारीक गॅसवरतीच तळायचे आहेत। ज्यावेळेस आपण मोदक बारीक गॅसवरती तळतो ना खूप छान एकदम क्रिस्पी तळल्या जातात आणि खूप जास्त दिवस टिकतात। तर इथे बघा तुम्ही गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आधीच्या व्हिडिओमध्ये की नेहमी 4 प्रकारचे मोदक बनवून दाखवलेले आहेत, तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता। तिथे मी की नाही ओरिओ मोदक, केळीचे मोदक, त्यानंतर रव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक कसे बनवायचे याचीही रेसिपी मी शेअर केलेली आहे। इथे आपले बघा मोदक तळून तयार झालेले आहेत, असा एकदम सुंदर असा कलर आलेला आहे मोदकाला। मस्त असे हे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि तळून घेतलेले आहेत। हे जे मी मोदकांचं प्रमाण दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये की नाही जवळजवळ 80 मोदक तयार झालेले आहेत, यातले एक 20-25 मोदक माझ्या मुलांनी खाल्लेले आहेत। तर एवढ्या प्रमाणामध्ये की नाही तुम्ही 80 मोदक आरामात करू शकता।
सर्व मोदक बघा इथे मी बनवून घेतलेले आहेत। एकसारखे खूप सुंदर असे आपले हे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत। शिवाय गव्हाच्या पिठाचे हे मोदक बनवलेले आहेत। नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।